निर्भीड निरपेक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज NK न्यूज 24 तास संगमनेर. माझी मुलगी 7 वर्षाची होती तेव्हाच वडील वारलेले. मुलगा 7 महिन्याचा होता. पण जे माझ्या मुलीबरोबर घडले त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला अटक झालीच पाहिजे आणि सरकारने ठोस पावलं उचलले पाहिजे. कुठल्याही हालतीत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, तसं इतरांच्याही मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. आणि मुलांना सुद्धा असं काही घडू नये, मुलांनी काही चुकीच्या गोष्टी करू नये. त्याचे आई वडील बहीण भाऊ आहे, बहिणीचे मुलं आहे, भाऊ भाऊजाई आहे, बस बाकी कोणी नाही. बसून चौकशी करून याला जिवंत फाशीला मरोपर्यंत दिला पाहिजे. आणि तो भर चौकात तर माघार, तशी माघार नाही, मला बादला पाहिजे. कारण माझी पण मरणाच्या दाढीत बांधे रे, मला बाकीचं काही घेणं नाही. आज माझी मुलगी आहे, अजून मुली शाळेत जाते, शिकतात. हे परत पुनरुपी हे घडलं नाही पाहिजे कुठंच. कशी नाही ना अजून पूर्ण ठोस पावलं उचललेले नाही ना, उचलले पाहिजे ना. ते तिने तळात असला तरी उकरून काढायला पाहिजे. शासनानं अटक झाली पाहिजे, त्याला कुठे शोधून त्याला अटकच झाली पाहिजे. आणि त्याच्या कोण भेदे असेल ते सुद्धा आले पाहिजेत पुढे मैदानी. जसं पूर्वी वाशीत टाकलं त्याच्यावर सुद्धा अशी टाकण्यात आलं पाहिजे. तो सुद्धा माशासारखा तळमळून मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पाहिजे का लहान लेकराला किती यातना होतात समजायला पाहिजे, जास्त घडायला नकोय. आणि जरी सर लोक पाठीशी घालीत असतील ना, आणि त्याला सुद्धा ठोस पावलं उचलायला हवं. आणि मंत्रिमंडळातून नाही तर मी हाय काय करणार नाही, मी जीवाला मुकत, पण मी याचा न्यायच मग घे. लहान लेकरू येते, अजून त्याला काही समज नाही. 11 वर्षाची मुलगी म्हणजे काहीच नाही, तिला 11व चालू आहे रनिंगला. आज असं घडायला नकोय. आज अनेकांच्या मुली शाळेत येतात जातात, उद्या त्यांच्या बरोबर झालं तर करायचं काय? सरकार काही झोपलंय का? त्यांना समजायला पाहिजे ना. कालचा येळ गेलाय, रात्र गेली, थोडेसे ठोस पावलं उचलायला अजून पण सुद्धा तिचा तपास नाही म्हणल्यावर काय? तळातून शोधून सगळे दुनिया दबून राहील, मी दबून नाही राहणार कधीच नाही. त्याचा शोध लागलाच पाहिजे, काही झालं तरी. आज माझे वनवासी लेकरं, बाप नाही, मी माझ्या आई वडिलांकडे राहते. उद्या काही कमी जास्त झालं तर मी काय करायचं? काय उत्तर द्यायचं मी माझ्या घरच्यांना का होईना? ही माझी म्हातारी कोतारी आई बाप आहे, आईचा हात मोडेल, काय करेल ती बिचारी? वडील माझे थकलेले, ते काही काम करण्याच्या लायकीचे नाही. हा माझा मुलगा आहे, 4-4.5 वर्षाचा मुलगा आहे. याला तरी काय कळतंय अजून? आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काहीच माहिती नाही मला. माझ्या पोरीला जसं फडफडायला लागलं तसं तो स्वतः फडला पाहिजे, माशासारखी फडफड केली पाहिजे त्यानं माझ्या समोर. माझ्या लेकराला किती कळत नव्हते. माझ्या लेकराला नाही येत नव्हते. सकाळी मला विचारतं पोरगं झोपातून उठल्यावर, आई दीदी नाही आली, काय उत्तर द्यायचं मी एवढ्याशा लहान लेकराला? न्याय पाहिजे, बाकी काहीच नको. आणि मग त्याच्यामुळं हे नराधम कुठल्या काही घटना करायला तयार असतात आणि तो थाप बसत नाही. आणि म्हणून अशा या घटनांवर कडक अशी कारवाई केली पाहिजे. आताच आपल्या या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी एक मोठं आमचं कॉलेज हायस्कूल आहे, त्या ठिकाणी मुलं मुली शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर शाळा करायच्या वेळेस विनाकारण काही बाहेरचे मुलं या ठिकाणी रोडला येऊन आणि विनाकारण छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या ठिकाणी आणि या ठिकाणी त्याच्यामुळं जे मुलं आहेत ते या ठिकाणी विनाकारण बाहेर लोक फिरतात, यांना त्या ठिकाणी त्रास होतं.
आमच्या घरापासून खाली काही अंतरावरतीच असणाऱ्या बैल कुटुंबातील कुमारी ईश्वरी अतिशय लहान अशी मुलगी ती शाळेतून परत असताना तिच्यावरती ऍसिडचा जो हल्ला झाला हे म्हणजे एक ज्ञानदानाचं प्रतीक आहे विकृत मनोवृत्ती जी आहे ती आपल्याला यामध्ये दिसून येते. हे जे काही करायचं ना आणि विकृत मनोवृत्ती असते आणि सर्वप्रथम खरं म्हणजे या मनोवृत्तीला भेटायला हवं आहे की मनामध्ये असा विचार येतोच कसा इतके लहान लेकरं की ते रोज शाळेतून सकाळी रोज जातात त्या मुली माझ्या घरापासूनच पास होत असतात त्या मुलींना अतिशय बोंडच असे आणि एवढ्या लहान वयामध्ये त्यांना त्या मुलीला साधं कळायला सुद्धा नव्हतं की तुझ्यावरती ऍसिड हल्ला झालेला आहे ती फक्त म्हणायची की माझ्यावरती 20 घेतलं तर इतक्या अशा कुठपर्यंत आपण 20 वर्ष झाली मी त्याच खऱ्या अर्थाने धावतावली प्रवास करायला तुम्हाला सांगते मी रात्री 10 वाजता असेल 11 वाजता असेल माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त कधी कधी मी बाहेर जात असते मला यायला थोडा उशीर होत असतो मी बिनधास्तपणे त्या रस्त्याने पास होत असते पण मला काल खरंच धास्ती बसली ही घटना पाहून की खरंच मी सुरक्षित आहे का आपण 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला फक्त महिला दिन त्या एका दिवसापुरताच होता का इथे हा कुठेतरी प्रश्न पडतो आणि खरोखर मला तिथे असं जाणवलं की मी खरंच मीच सुरक्षित नाही होता आणि कुठेतरी ती मनात एक धास्ती बसली तर असं व्हायला नकोय सगळ्यात प्रथम त्या मनोवृत्तीला जे आहे ते कुठेतरी खेचलं पाहिजे आणि त्या झालेल्या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा करते. धन्यवाद. जान्हवी काटे ही अल्पवयीन मुलगी या ठिकाणी थोडक्यात 2 शब्द बोलत आपण मुलींना पुन्हा अशी घटना घडू नये त्यासाठी अशी माझी विनंती आहे. दुसरं म्हणजे कारण आम्ही बघतोय आम्हाला रिसर्च करायला उपलब्ध होत असेल तर ही एक दुसरी गोष्ट आहे. तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाज म्हणून आपल्याकडे खूप महत्वाची जबाबदारी आहे की आपण मुलांना कोणत्या पद्धतीने पुढे हे करतोय महिलांचा या ठिकाणी मळगाव हवेली या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि प्रशासनाला विनंती करतो आपण या गोष्टीकडे बारकाईनं आणि सतर्कतेने बघावं असं व्यक्त करतो आणि मी माझ्या माळी हवेलीच्या गावच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी मी डॉक्टर थोरात यांना विनंती करतो यांनी आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं.